भिवंडी तालुका शिवनगर चौधरपाड़ा गांव के सुपुत्र कुमार दुर्वेश किशोर भंडारी को भारतीय सेना में भर्ती होने के उपलक्ष्य में किशोर भंडारी तथा समस्त भंडारी परिवार व शिवनगर चौधरपाड़ा गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा कुमार दुर्वेश किशोर भंडारी की पूरे शिवनगर चौधरपाड़ा गांव में गाजे बाजे के साथ शोभा यात्रा निकालकर सत्कार समारोह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख श्री कृष्णाजी वाकड़े, शिवनगर चौधरपाड़ा गांव के माजी सरपंच श्री भगवान केने, डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य के युवा नेता श्री वीरेंद्र दयानंद चोरघे, शिवसेना तालुका प्रमुख व माजी सरपंच शिवनगर चौधरपाड़ा के श्री इंद्रपाल तरे, बाबगांव देरुंग गांव के माजी सरपंच श्री देवीदास जी केने के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व शिवनगर चौधरपाड़ा गांव के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुषों ने उपस्थित होकर कुमार दुर्वेश किशोर भंडारी को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
आज शिवनगर गावासाठी आज आनंदाचा दिवस आहे। आमच्या गावातील किशोर सुकऱ्या भंडारी यांचे चिरंजीव दुर्वेश किशोर भंडारी यांची भारत देशासाठी आणि भारताच्या संरक्षणासाठी आज त्याची निवड झाली। त्याबद्दल दुर्वेशला मी शुभेच्छा देतो, कारण आमच्या गावामध्ये बरेचसे आम्ही सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे काही मुलांनी काम केलं, परंतु आर्मीमध्ये म्हणजेच मिलिटरीमध्ये हा पहिला आपला युवक आणि आपल्या देशासाठी काम करण्यासाठी जाणार आहे। आनंदाची गोष्ट आहे, कारण भारत देशाची सेवा करण्याची संधी शिवनगरचे सुपुत्र दुर्वेश यांना प्राप्त झालेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे ते बजावतील आणि चांगला देशासाठी काम करतील अशी मी माझ्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व शिवनगरवासियांच्या वतीनं त्याला मी शुभेच्छा देतो। आणि चांगल्या प्रकारचं जसं आपण याच्यामध्ये या मिलिटरीमध्ये जाण्यासाठी मेहनत घेतली, तशी मिलिटरीमध्ये राहून देशाची सेवा करण्यासाठी चांगल्या प्रकारचं योगदान आमचा दुर्वेश या भारत देशासाठी देईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। आणि दुर्वेशला शिक्षण घेण्यासाठी त्यांचे आईवडील, त्यांचे सर्व कुटुंब चांगल्या प्रकारची त्यांनी मेहनत घेऊन आणि दुर्वेशला आणि भारत देशाच्या सेवेसाठी आज आपल्यामधून काम करण्यासाठी त्यांची निवड झालेली आहे। आणि मला वाटतं मध्य प्रदेशमध्ये दुर्वेशची निवड झालेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्राचा, शिवनगरचा सुपुत्र काम करणार आहे। त्याचा आपल्याला सर्वांना स्वार्थ अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे, कारण आम्ही बऱ्याचशा मिरवणुका शिवनगरमध्ये फिरवतो, परंतु आर्मीमध्ये जाणारा आमचा हे सुपुत्र आहे आणि चांगल्या प्रकारचं तो काम करणार आहे आणि त्याला आमच्या सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा आहेत। आणि चांगल्या प्रकारची सेवा करून पुन्हा तो आपल्या भारत देशाचं काम करून आणि आमच्या शिवनगरमध्ये सेवेमध्ये रुजू झाल्यापासून चांगल्या प्रकारचं काम करेल आणि नंतर ज्या वेळेला त्यांची निवृत्ती होण्याची वेळ येईल त्यावेळेला तो आमच्या गावामध्ये अनेक डोलामध्ये आम्ही आमचे काही समजा मित्रमंडळी असेल ते त्यांची मिरवणूक चांगल्या प्रकारे करतील। आज आम्ही मिरवणूक ही छोटीशी मिरवणूक केली, कारण आपल्या गावामध्ये दुःखद प्रसंग घडलेला आहे आणि तो पण भंडारी कुटुंबावर दुःखद प्रसंग पडलेला आहे। किशोरने काल माझ्याशी वार्ता केली, परंतु त्यांना सांगितलं का हा पहिलाच आपला मिलिटरीमध्ये जाणारा व्यक्ती आहे आणि याचा आपल्याला गुणगौरव केलाच पाहिजे, कारण तो 2-3 दिवसामध्ये त्यांना मध्य प्रदेशमध्ये जाऊन नोकरीवर, ड्युटीवर हजर व्हायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यांचे काहीच आपल्याला मिरवणूक वगैरे करता येणार नाही। म्हणून आज किशोरनी जो काम केलेलं आहे त्यांच्या सहकार्याने सर्व भंडारी कुटुंबियांनी आज या ठिकाणी छोटासा का कार्यक्रम होणार आहे, परंतु देशासाठी काम करणारा आमचा सुपुत्र चांगला काम करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आता आपल्या गावचे सुपुत्र आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो। हे आमचे देशाचे मायबाप आहेत आणि देशाचे रक्षण करणारे म्हणजे खरे मायबाप तेच आहेत आपल्या देशाचे। त्यांच्यासाठी आम्ही पाहिजे तेव्हा उपस्थित राहू कार्यक्रमात जे असेल त्यांच्या ह्याच्यात। तसे मी सगळे माझ्या आईबापाला देणार आहे, कारण त्यांनी यासाठी खूप मेहनत केलेली आहे माझ्यासाठी। त्यांनी खूप हे करून मला शिकवले पुढं, ते सर्व मी त्यांना देतोय। आज या ठिकाणी आमच्या गावातील सुपुत्र दुर्वेश किशोर भंडारी यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल खरोखर आज आमच्या गावातील वातावरण हे अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं निर्माण झालं आहे। खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे की आज आमच्या गावातील सुपुत्र दुर्वेश यांनी इंडियन आर्मीमध्ये प्रवेश केला आणि इंडियन आर्मीमध्ये प्रवेश करत असताना खरोखर त्यांनाही देशाची सेवा करण्यासाठी, देशासाठी शौर्य किंवा पराक्रम गाजवण्यासाठी ही एक चांगल्या पद्धतीची संधी भेटली आहे आणि खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी अशी देशाची चांगल्या पद्धतीने सेवा करावी आणि त्याच्यातून आपल्या आईवडिलांचं, आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव रोशन करावं असं मला या ठिकाणी वाटतं। कारण ज्या वेळेला त्यांची निवड झाली त्याच्यासाठी, ती निवड करण्यासाठी
त्यांनी अनेक प्रयत्न केले असेल, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, ऊन पाऊस वारा याची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता त्यांनी त्याचा जो संकल्प पूर्ण केला. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले, सकल तीर्थांची यादी आले, आज पुण्य यशाशी आले, हे मनोरथ झाले विजय माझे. म्हणजे अनेक प्रकारची तपस्या किंवा त्यांनी मेहनत करून, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अशा पद्धतीने या उच्च स्तरावर पोचण्याचं किंवा देश सेवा करण्याचं त्यांनी आज या ठिकाणी एक मानस मिळवला. खरोखर त्यासाठी संपूर्ण गावामध्ये आज आनंदाचं वातावरण, गावातच नव्हे तर या परिसरामध्ये सुद्धा आज मला वाटतं एक आमच्या परिसरातील हा पहिला मुलगा असेल की त्यांनी या इंडियन आर्मीमध्ये प्रवेश केला आहे. खरोखर देश सेवा आज आपण बघतोय. ज्ञानेश्वर माऊली असंही सांगितले की जर समजा आपण धर्माचं रक्षण केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे व्यर्थ असते आणि म्हणून देश सेवा ही ईश्वर सेवा मानली जाते. आपल्या गावातील हे दुर्वेश खरोखर या देशाचं नाव रोशन करण्यासाठी, या गावाचं नाव रोशन करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं या आर्मीमध्ये काम करतील आणि नक्कीच आई वडिलांचं नाव रोशन करतील. एवढं बोलून या ठिकाणी आज अनेक लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पाठीशी या गावाच्या नव्हे तर या भिवंडी तालुक्याच्या शुभेच्छा असतील. त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढे काम करावं आणि या जर आर्मीमध्ये अनेक काही पदं असतात आणि ते उच्च पदावर जावं ही आमची सर्वांची इच्छा राहील आणि नेहमी आमचा त्यांच्या पाठीशी सहभाग राहील. अशा पद्धतीने एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. पुन्हा एकदा मी दुर्वेश यांना व त्यांच्या आई वडिलांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो.